नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, दिनांक 17/6/2024 रोजी पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती संदर्भात न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झाली आहे. प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय दिलं आहे शासनातर्फे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो, जे काही शासनाने दिनांक 7/6/2024च्या पत्राद्वारे माजी सैनिक व समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीत जागा त्या सामाजिक प्रवृत्ती सर्वसाधारणपणे कन्व्हर्जन राऊंडमधील जे रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली. त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक 10/6/2024 रोजी प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच दिनांक 14/6/2024 पर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. मित्रांनो, शासनाच्या वतीने माजी सैनिक यांच्यासाठी जे जाहिरातीत जागा त्या सामाजिक प्रवृत्तीत सर्वसाधारणपणे कन्वर्ट होणार आहेत जागा, तर त्या भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयास दिनांक 10/6 रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे. मित्रांनो, पत्रव्यवहार झाल्यानंतर जे काही संबंधित विभागाने संबंधित डिपार्टमेंटने देखील त्यांच्यागत क्षेत्रीय कार्यालयाकडून जे काही माजी सैनिक व शहीद झालेले सैनिक आहेत, तर यांचे जे वारस आहेत, तर यांच्यातून जे शिक्षक पदासाठी पात्र ठरणारे उमेदवार आहेत, तर यांच्या आरक्षणास पात्र उमेदवारांची जी काही माहिती आहे ती मागवली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, शासनाने दिनांक 14/6/2024च्या पत्राने त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागापैकी 10% जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत व त्यानुसार आयुक्त स्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. मित्रांनो, 14/6/2024च्या पत्राद्वारे त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत जे काही भूकंपग्रस्त असतील किंवा उर्वरित रिक्त पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जे काही 10% जागा आहेत त्या राखून ठेवण्यात 10% जागा राखून ठेवून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षण उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार आयुक्तालय स्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो, संबंधित निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्था उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही संबंधित कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जे काही उर्वरित रिक्त पद आहेत तर त्यांच्या व्यवस्थापनीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या याद्या संदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेता आवश्यक आहे. त्यानंतर दिनांक 7 जून व 14 जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे. मित्रांनो, संबंधित जे काही अंतर्गत प्रवर्गणी आहे जागा रिक्त आहे तर त्या भरण्यासंदर्भात संपूर्ण हालचाली या डिपार्टमेंटकडून होत आहेत. लवकरच याबाबत आपल्याला कळणार आहे. त्यानंतर अटींची पूर्तता व तसेच वरील अटींची पूर्तता तसेच या संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या संदर्भात सुयोग्य कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असताना या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभियोगधारकांमध्ये नैराश्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब योग्य नाही. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोगधारकांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, जे काही कन्व्हर्जन राऊंडच्या जागा होत्या तर या कन्व्हर्जन राऊंडच्या जागा यामध्ये 10% ठेवून जे काही उर्वरित सर्व
रिक्त जागा आहेत तर त्या कॅटेगरीमधून त्या प्रवर्गामधून सर्वसाधारण या प्रवर्गातून त्या भरल्या जाणार आहेत आणि यासंबंधी सर्व कार्यवाही सुरू आहे. जे काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण केल्या जात आहेत. कोणती कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. हीच माहिती या बुलेटिनद्वारे सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही होती थोडीशी शिक्षक भरती संदर्भात न्यूज बुलेटिन प्रसिद्धीपत्रक. याबाबत जे काही कन्व्हर्जन राऊंड आहे याबाबत लवकरच आपल्याला कळणार आहे, लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. आचारसंहिता संपताच कन्व्हर्जन राऊंड लागणार असल्याचेही आपल्याला संकेत या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.